हेलो। सर्वांना सविनय जय भीम, सभी को सप्रेम जय जय भीम। भीम। 14 अप्रैल जय से भीम। लेके हमने ये जो कारवां हमने स्टार्ट किया है, ये जो मूवमेंट हमने स्टार्ट की है ग्लोबल अम्बेडकराइट प्लेटफॉर्म के जरिए, दुनिया भर के सभी बाबा साहब को चाहने वाले, बाबा साहब के विचारों पे चलने वाले हमारे एक्टिविस्ट को लेके हम प्रयास कर रहे हैं कि ये सभी लोगों से हम जुड़े। स्पेसिफिकली आज जो ये सेशन यहाँ पे ऑर्गेनाइज हमने किया है, इसकी एक विशेष महत्ता है। पिछले 7-8 दिनों से महाराष्ट्र के अंदर स्पेसिफिकली ये आज अगर आपने पोस्टर देखा होगा तो सभी मराठी नाम, मराठी चेहरे आपको दिखाई दिए होंगे, क्योंकि आज के सेशन महाराष्ट्र के संबंधित जो इशू चल रहा है उसी के ऊपर हम डिस्कस करने वाले हैं। पिछले कुछ 7-8 दिनों के पहले महाराष्ट्र के सोशल जस्टिस डिपार्टमेंट ने एक डिसीजन निकाला था, एक एडवर्टाइजमेंट निकाली थी फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप को लेकर। जो एडवर्टाइजमेंट कह रही थी कि शेड्यूल कास्ट के अंदर जो पिछड़ा वर्ग है, शेड्यूल कास्ट के अंदर जिसको हम सब डिवाइड कर सकते हैं, कह सकते हैं, उस तरह से उन्होंने सब डिवाइडेशन किया था, जो कि ऐसा किधर भी लिखा नहीं है, किया नहीं है। उसके ऊपर उन्होंने सब डिवाइडेशन लेके एक स्लैब डाला था, इनकम स्लैब 6 लाख का लिमिट डाला था, विच वॉज नॉट एक्सेप्टेबल। उसके चलते हमारे सभी स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, जितने भी महाराष्ट्र में स्टूडेंट के इशू के ऊपर काम कर रहे हैं, सभी लोगों ने इसका विरोध किया। और इसके विरोध के चलते महाराष्ट्र का जो सोशल जस्टिस मिनिस्टर है, उन्होंने उस विरोध के चलते अपना जो डिसीजन था वो टेम्पररी, मतलब कुछ सीमित समय के लिए उसके ऊपर स्टे दिया है। तो थोड़ा सा कंफ्यूजन अभी भी बरकरार है, कंफ्यूजन कायम है कि किस तरह से आगे होगा, किस तरह से जीआर में चेंजेस आएंगे या फिर किस तरह से एडवर्टाइजमेंट आएगी। आज का जो हमारे चर्चा का विषय जीआर के ऊपर नहीं है, ना कि हम एडवर्टाइज के बारे में बात करेंगे। हमारे बात करने का प्रयास ये है कि ये जो स्कीम है फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप, जो स्कीम महाराष्ट्र के अपने सभी स्टूडेंट को फॉरेन में जाके हायर एजुकेशन लेने की मौका देती है, लेने का, वो स्कीम किस तरह से स्ट्रांग हो, किस तरह से ज्यादा स्टूडेंट को मौका मिले, उस विषय पर हम चर्चा करने वाले हैं। हमारे साथ चर्चा में जुड़े हैं सचिन बनसोड़े, जो छात्र भारती विद्यार्थी संगठन से बिलोंग करते हैं। साथ ही साथ हमारे साथ है सचिन निकम, जो रिपब्लिकन सेना के माध्यम से स्टूडेंट इश्यूज को रिप्रेजेंट करते हैं। सागर चक्र नारायण हमारे साथ है। सतीश पट्टेकर हमारे साथ है। सतीश पट्टेकर पैंथर, उनकी एक ऑर्गेनाइजेशन है, उसके माध्यम से कनेक्टेड है। प्रशांत इंगोले जो हमारे साथ है, वो भी अपने माध्यम से नांदेड़ से कनेक्टेड है। राहुल दाम्बाले पुणे से कनेक्टेड है। और शीलराज कोल्ले, जो आप सभी को पता है, मिडिल एक्स यूनिवर्सिटी से उन्होंने अपना मास्टर यानी पोस्ट ग्रेजुएशन एजुकेशन कंप्लीट किया था, वो भी हमारे साथ कनेक्टेड है। उनका कैमरा दिख नहीं रहा, बट ही इज कनेक्टेड बाय ऑडियो। प्रशांत मोरे आज के हमारे होस्ट है, जो रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद से बिलोंग करते हैं, मुंबई से है। और हमारे अनदर होस्ट है आतिश बंसोड़े, प्रेसिडेंट ऑफ युवा पैंथर। तो ये आज का हमारा पैनल है। हम जिस मेरे ख्याल से मैंने जो इनिशियल टॉक था, इनिशियल जो आपको बात या जानकारी देनी थी वो दी। स्टार्ट करने से पहले मुझे एक और चीज करनी है, एक और बात आपको बतानी है कि पिछले हफ्ते हमने इसी सब्जेक्ट पे एक और डिस्कशन लिया था। उस डिस्कशन में आतिश जी भी हमारे साथ जुड़े थे। महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री, जो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हैंडल करते हैं, ऊर्जा मंत्री नितिन राउत उस चर्चा में हमारे साथ शामिल थे। और एनसीपी, जिस पार्टी के सोशल जस्टिस मिनिस्टर है, उनके भूतपूर्व एमएलए जयदेव रावजी गायकवाड़, वो भी हमारे साथ कनेक्टेड थे, उस मीटिंग में चर्चा में शामिल थे। उन दोनों ने बहुत ही पॉजिटिव वे से सभी स्टूडेंट पैनल के साथ चर्चा की थी। वो चर्चा के आगे लेते हुए हमने 2 दिन पहले और 2 सेशंस लिए हैं, जिन्होंने हम वी आर ट्राइंग टू क्लियर क्लाउड्स, हम क्लाउड्स क्लियर करने की कोशिश करते हैं। ये जो क्लाउड्स होते हैं जिससे अनबन बनती है, लोगों के बीच संभ्रम पैदा होता है, वो सभी संभ्रम क्लियर हो और जो भी लोग इस मसले को लेके, इस इश्यू को लेके काम कर रहे हैं, उन सभी तक क्लियर जानकारी पहुंचे और वो काम करने को थोड़ा और मजबूती आए। और अगर मिलकर काम करेंगे तो और बढ़िया रहेगा। ये हेतु के साथ, इसी एम के साथ, इसी गोल के साथ हम आज जुड़े हैं। हम शुरुआत करेंगे आतिश बंसोड़े, जो हमारे आज के होस्ट है। हम आतिश के पास जाएंगे। आई एम हैंडिंग ओवर दिस मीटिंग टू आतिश। Atish, please start and give you can ask your question to everybody. Atish Bansode. धन्यवाद सिद्धार्थ जी। अभी आपने पूरी मीटिंग का, अपनी इस कॉन्फ्रेंस का पूरा मतलब बड़े ही कम शब्दों में ये सब बता दिया है आपने। यूथ मूवमेंट फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप के बारे में आज के जो ये सारे युवा है,
ये किस तरह से इस स्कॉलरशिप पे ये मतलब स्कॉलरशिप के लिए आगे काम कर सकते हैं, आगे से काम करना चाहेंगे, किस तरह से काम करना चाहिए, इस बारे में हम सब यहाँ पे बात करने वाले हैं। तो आज के जो सभी यहाँ पे मौजूद लीडर्स है, उन लोगों को मेरा सबसे पहला एक सवाल है, जो ये पिछले जो 2 दिन में अम्बेडकराइट मतलब अम्बेडकराइट तरुण युवकों ने जिस तरह से दबाव गट निर्माण करके एक प्रेशराइज मतलब ग्रुप निर्माण करके सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे को ये बताने के लिए, क्या बोलते उसे, हे थोडं मराठी थोडं हिंदी घेतो मी, हे सांगण्यासाठी त्यांना मजबूर केलं की त्यांना खुलासा ग्राउंड लेवलला म्हणजे लाईव्ह येऊन त्यांना खुलासा करावा लागला। त्याबद्दल मी सतीश पट्टेकरांना विचारू इच्छितो की हे म्हणजे आंबेडकरी समूहाचा दबाव ज्यावेळी एखाद्या नेत्यावर, एखाद्या राजकीय पक्षावर पडतो, त्यावेळी त्याचा अर्थ तुम्ही कसा लावाल, किंवा ते सगळं पाहत असताना तुम्हाला त्या बाबतीत काय सांगावं वाटेल आंबेडकरी समूहाकडून? सतीश पट्टेकर, सर्वप्रथम जय भीम सर। माझा आवाज येतोय ना? हो हा येतोय येतोय, येतोय। व्यवस्थित येतोय. हे व्यवस्थित येतोय, बोला. हा हॅलो, हा येतो। सर्वप्रथम हा जय भीम सगळ्यांना। मुळात एक आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी जो लॉकडाऊनच्या दरम्यान निर्णय घेतला होता 5 मेला, हा येतो ना आवाज? हा येतोय. बोला हा सर. येतोय, तुम्ही कंटिन्यू करा, तुम्ही कंटिन्यू करा। हॅलो, येतो ना आवाज? हो, बोला. ही महाआघाडीचं जे सरकार आलेलं आहे आणि 5 वर्ष हे सरकार कसं चालेल, धनंजय मुंडे यांनी त्याची एक चुणूक आपल्याला दाखवून दिलेली आहे की येणाऱ्या काळात सामाजिक न्याय विभागामार्फत आपल्यासाठी कशा पद्धतीने या शासनानं पुढील योजनांचा हज्जाव उडवायचा आहे, ही एक चुणूक त्यांनी आपल्याला दाखवून दिली। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आणि आपल्यापर्यंत पोहोचायला 15 तारीख उजाडावी लागते। आणि ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्या आंबेडकरी संघटना, युवकांच्या संघटना, कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस आवाज उचलतात, त्यावेळेस 2 दिवस धनंजय मुंडे त्या ऍक्शनची काय प्रतिक्रिया उमटते समाज माध्यमात, एकूण समाजात जाती त्यांना भांडण, संत अनुसूचित जातींचे लोक दाखवून त्यांचेही हक्क मारायचे होते आणि गरिबांचे हक्क मारायचे होते, की जेणे ही जी योजना आहे ती स्वतः निष्प्रभ ठरली पाहिजे आणि बुद्धिभेदाचं राजकारण करण्याचं काम इथे केलं जात आहे। सामाजिक न्याय विभागाचे जरी धनंजय मुंडे, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक न्याय विभागाचे पालकमंत्री, मेंटॉर मिनिस्टर हे अजित पवार असतात। मागच्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस ज्यावेळेसही अशा योजना बनायच्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी, मग त्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या असतील किंवा बँकिंग रिलेटेड असतील किंवा शिवती रिलेटेड असतील, त्या सगळ्या योजनांमध्ये अजित पवार यांचा डायरेक्टली हात असायचा। आणि अजित पवार कार्यभार हा आंबेडकरी पूर्णपणे माहिती आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो हेतू ठेवून विदेशात मुलं पाठवले होते आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस 2003 ला ही योजना चालू झाली, ह्या योजनेचा जो मूळ हेतू होता की अनुसूचित जाती जमातीमध्ये इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी निर्माण झाली पाहिजे, ज्ञानाचं भांडवल निर्माण झालं पाहिजे, ही प्रक्रिया ह्या सरकारला बंद करायची होती। 2003 ते 2019 पर्यंत आपण ही योजना घेतली पाहिजे। 17 वर्षात ह्या सरकारनं जेमतेम 520 ते 540 आपले तरुण विदेशात शिष्यवृत्ती देऊन पाठवले असतील। आणि ह्या योजनेवरती 17 वर्षात या सरकारनं केवळ 15 ते 20 कोटी रुपये खर्च केलेले आहेत।
आणि मग ज्यावेळेस 2019ला 75 ही संख्या केली जाते, तर ह्या सरकारच्या डोळ्यात खुपण्याचं कारण काय? एकंदरीत आपण जर सामाजिक न्याय विभागाचा बजेट बघितला तर त्या बजेटच्या 0% अमाऊंट सरकारनं 17 वर्षात खर्च केलेली नाही. आणि मग आपल्या बुद्धिभेदाचं राजकारण करून धनंजय मुंडे यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये आधीची जी मागणी चालू आहे आरक्षणाचा अ ब क ड वर्गवारी, त्या दिशेने पावलं टाकायची आहेत. आणि इतर ज्या जाती समूह आहे अनुसूचित जाती जमातीतल्या, यांना असं दाखवायचं आहे की या सगळ्या सरकारी स्कीम बौद्ध समुदाय घेऊन जातोय, बौद्ध समुदाय पळून घेऊन जातोय. आणि जेणेकरून जो इतर समूह आहे, मातंग असेल, चर्मकार असेल, ढोर असेल, यांच्या प्रती यांच्या मनात बौद्ध समाजाप्रती, अनुसूचित जाती जमातीप्रती द्वेष निर्माण करायचा हा कुटील डाव धनंजय मुंडे यांनी हॅलो हॅलो. हा बोला बोला बोला. हा झाली माझी प्राथमिक हे झाली. ओके. Conclude केलं मी. धन्यवाद सतीश जी, धन्यवाद. आता तुम्ही गरिबाचे हक्क मारणे, बुद्धिभेदाचं राजकारण करणे, जातीत भांडणे लावणे हा छुपा अजेंडा अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चालवते या पद्धतीचा खुलासा केला. मला वंचित बहुजन आघाडीच्या परितोष इंगोले यांना विचारायचं आहे की या सगळ्या आंदोलनाकडे पाहता आंबेडकरी समूहामध्ये आता सतीश पटेकरांनी म्हणल्याप्रमाणे आंबेडकरी समूहामध्ये जातीत भांडण लावण्याचा किंवा हा जो कुटील डाव राष्ट्रवादीचा किंवा आहे याच्यामध्ये हे श्रेयवादाचं राजकारण जे आताच्या बाबतीत घुसलंय या फॉरेन एज्युकेशन स्कॉलरशिपच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल काय सांगता तुम्ही परितोषजी? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय परितोष? परितोष कोण आहे इथं? प्रशांत इंगोले. सॉरी प्रशांत इंगोले. प्रशांत इंगोले. हा प्रशांत इंगोले बोला. हॅलो, येतोय माझा आवाज? प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा सांगू द्या का? हा पुन्हा एकदा सांगा आतिशजी. आतिश आता ज्या पुन्हा एकदा सांगा, पद्धतीने please. आता ज्या पद्धतीने सतीश पट्टेकरांनी सांगितलं की गरिबाचे हक्क मारणे, बुद्धिभेद करणे, त्याच पद्धतीने जातीत भांडणे लावणे हा छुपा अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस हे अजित पवारांच्या माध्यमातून तसेच धनंजय मुंडेंच्या माध्यमातून हे कार्यरत आहे. आणि याच सगळ्या ह्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने मुंडेंनी खुलासा केला या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती बाबतीत, त्याच्यानंतर आंबेडकरी समूहामध्ये एकीकडे एकीच्या वातावरणामधून मेसेज पडतो आणि एकीकडे श्रेयवादाचे मेसेज पडतोय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल प्रशांतजी इंगोले? एक तर प्रथम मी 5 मेचा GR चा जो धनंजय मुंडे यांनी GR, आवाज येतो का माझा? हो येतोय व्यवस्थित येतोय येतोय. व्यवस्थित आहे. धनंजय मुंडेंनी 5 मे 2020 ला जे परिपत्रक काढलं त्याचा मी प्रथम निषेध करतो. आणि ग्लोबल आंबेडकराईज यांनी हे चांगले विषय घेऊन जे कार्यक्रम करतात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मित्रांनो, की बाबासाहेबाला जी अभिप्रेत होती की SC मध्ये 59 जाती आहेत, तर या SC मधल्या प्रमुख जे महार, मांग, चांभार यांना हे जे उच्चवर्णीय लोक आहेत जे अजित पवार सारखे मानसिकतेचे, ते कधी एकत्रच येऊ देत नाहीत. आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, येतोय. प्रशांत बोलत राहा. जर आवाज थांबला तर आम्ही स्वतः सांगू. अच्छा. तर यांची भूमिकाच नेमकी असते की मातंग समाज आणि बौद्ध समाज हा कधी एकत्र येऊ नये. चर्मकार तर आणखी दूरच आहे थोडाफार, की हे समाज एकत्र येऊ नये यासाठी हे नवीन अक्कल लढवत असतात. पण ते आपल्या कार्यकर्त्यांना खूप उशिरा कळतंय की हे असे करतात. आपण काय करतो की महार मोठा, मांग कमी, असं हे चालत राहते की मांग म्हणतो की नाही, महारांनी आमचे हक्क हे केले. 2 मिनिट. हा बोला. हा बोला. हा प्रशांतजी, माझा प्रश्न असा होता की सध्याच्या या शिष्यवृत्ती बाबतीत जे श्रेयवादाचं राजकारण चालू आहे त्यालाच अनुसरून, आता पट्टेकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यालाच अनुसरून ज्या पद्धतीने एनसीपी हा छुपा अजेंडा राबवतोय, त्याला हे श्रेयवादाचं राजकारण कारणीभूत ठरतं का? अजून तर श्रेयवादाचं काय नाही. पहिल्या दिवशी हे जेव्हा हे आलं
त्यावेळेस प्रत्येकाने आपापल्या परीने जे काही त्या आंदोलनासाठी सहभाग घेतला होता, प्रत्येकाला वाटलं की हा आंदोलन सक्सेस झालेलं आहे, की अजून हे सक्सेस नाही झालं, हे आपल्याला एक चॉकलेट दिलेलं आहे त्यांनी, की हे असे छुपे अजेंडे त्यांचे भरपूर येणार आहेत आणि आपल्याला या छोटा श्रेयवाद हे ह्या खूप लहान गोष्टी आहेत, की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यातला जो भारत निर्माण करायचा ते श्रेयवाद हे ते सोडूनच द्यावं लागतील आपल्या गोष्टी. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, की बाबासाहेबांनी या देशाला जेवढं काम केलं तेवढं कुठल्याच नेत्याने आतापर्यंत केलेलं नाही. म्हणून हा श्रेयवाद वगैरे हे यांच्या काही डोक्यात नाही, पण हे याचं पण भांडवल करू शकतात. हे सेना, राष्ट्रवादी काँग्रेसवाले या विषयाचं बरोबर. भांडवल करू शकतात आणि आपापसामध्ये आपल्या सर्वांमध्येही म्हणजे नाराजीची भूमिका, म्हणजे मी तुमच्यावर नाराज व्हावं, तुम्ही माझ्यावर नाराज व्हावं, असं होऊ शकते. कारण आपल्याला हे काहीच लढाई नाही, या भरपूर लढाई आहेत. कारण 72 वर्षामध्ये आपण अजून स्वाभिमानाने आपण एकही आमदार या देशात, या राज्यात बाबासाहेबांनंतर आपण देऊ शकलो नाही. बाबासाहेबांच्या काळात आपण 17 आमदार निवडून आले, कितीतरी खासदार आले निवडून. बाबासाहेबांनंतर आपण तिथं कमी पडलो. आपण शिक्षणात पुढे गेलो, सगळ्या बाबतीत पुढे गेलो. आपण सांस्कृतिक मध्ये आहोत चांगलेच, म्हणजे आपले लोक आहेत, बुद्धिजीवीमध्ये साहित्यिक आहेत. फक्त आपण राजकारणामध्ये कसं की मी तुमचा पाय ओढायलो, तुम्ही माझा पाय ओढायलो. जो पुढे जात असेल सर्वांनी मिळून त्याला ढकललं पाहिजे. एकदा ही आपली भूमिका घेतली पाहिजे. आपण जे रडतोय मागील 72 वर्षापासून, हे का रडतोय की आपलं कोणी स्वाभिमान जो आंबेडकराईट आहे तो अजून सत्तेत गेला नाही, म्हणजे ते आपल्या स्वबळावर गेला नाही. तर आपण जेव्हा स्वबळावर जाऊ तेव्हा हे प्रॉब्लेम्स काहीच नाहीत. कारण आपल्याला अजून सत्ताच माहित नाही, आपल्याला सगळी झिकेमधली सत्ता माहिती आहे आतापर्यंत. कारण आपण स्वाभिमानानं एकही माणूस आपला निवडून गेला नाही. आणि बाबासाहेब, आपण म्हणतो की बाबासाहेबांचं आपल्याला स्वप्न पूर्ण करायचंय. मला तर वाटतं की बाबासाहेबांचं स्वप्न बाबासाहेबांनी आधीच पूर्ण केले. बाबासाहेबांचं जे होतं, 2च इच्छा बाबासाहेबांच्या राहिल्या. बाबासाहेबांनी वेळेवर झोप घेतली नाही आणि बाबासाहेबांनी वेळेवर जेवण केलं नाही. ते आपण करायलो की आपल्याला बाबासाहेबांची राजकीय जमात आहे ना. हा बोला. हा बोला. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडताय. परंतु फॉरेन एज्युकेशन स्कॉलरशिपच्या बाबतीत आपल्या संघटनेचा किंवा विद्यार्थी संघटनेचा मुख्य हेतू काय असेल भविष्यामध्ये? मी प्रशांत इंगोले, मी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेडचा. आम्ही ज्यावेळेस आम्हाला 17 तारखेला आम्ही मुंडे यांचा व्हिडिओ बघितला, तर मुंडे काही सिरियस नव्हते त्या व्हिडिओमध्ये की आम्ही निर्णय घेऊ आणि हे गरिबांसाठी, आम्ही वंचितांसाठी करतोय असं वारंवार ते बोलून दाखवत होते. म्हणून आम्हाला आमचा उद्रेक झाला. म्हणून आम्ही सकाळी जाऊन सामाजिक न्याय भवन नांदेड येथे पुतळा दहन करून की त्याला जागृत केलं पाहिजे. म्हणून आम्ही पुतळा दहन केला. पुतळा दहन केल्याच्या नंतर काही प्रेस मीडियांनी तो निरोप धनंजय मुंडेपर्यंत गेला. धनंजय मुंडेनी आम्हाला फोन केला त्यांच्या पीएनी एका, की त्यांनी म्हणले की असं का करताय तुम्ही. पण आम्ही त्यांना भूमिका समजून सांगली की बाबा, एक तर लोक जात नाहीत. आता युके सारख्या देशामध्ये 75 लाख रुपये फीस आहे. एखादा कलेक्टर पण 1 नंबरमध्ये तेवढे पैसे भरू शकत नाही. आणि तुम्ही जे मराठा मोर्चाच्या नंतर तुम्ही भूमिका म्हणजे इंगोलेजी भूमिका म्हणजे याच्यामध्ये संघटना म्हणून तुम्ही काय भूमिका पार पाडाल? हॅलो. तो माझी विनंती आहे प्रशांत इंगोलेंकडे आपण येऊया. माझी विनंती आहे, प्रशांत इंगोलेंकडे आपण सिद्धार्थजी, येऊया. विनंती आहे. त्याच्या अगोदर आपण सिद्धार्थजी, माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय? सचिन हा, बनसोडे. माझी विनंती आहे, आपण सगळे आंबेडकर मुवमेंट मध्ये काम करतो, सगळे उत्तम भाषण करू शकतात, उत्तम स्पीच देऊ शकतात, यात वाद नाही. पण आपण या विषयाशी निगडीत संबंधित प्रश्नांवर संबंधित उत्तर द्यावं, मोजक्या शब्दात संघटनेची भूमिका सांगावी. इतिहास, भूगोल सगळ्यांना माहिती आहे, तर थोडक्यात आणि व्यवस्थित चर्चा होईल असं वाटतं. विषयांतर जास्त होऊ नये प्लीज. नक्कीच सचिनजी, मी त्यासाठीच इंगोलेंजी म्हणत होतो की आपली नेमकी भूमिका काय असणार आहे भविष्यामध्ये छत्रपती शाहू महाराज किंवा परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बाबतीत. भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाची नेहमी विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठीच भूमिका राहील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण चांगल्या दर्जाचं कसं मिळेल यासाठी वंचित आघाडी काम करत राहील. हा बोला. ओके. धन्यवाद इंगोलेजी. मी यानंतर सचिन बनसोडेजींना विचारू इच्छितोय की आंबेडकरी समूहाचा दबाव गट
म्हणून एखादी विद्यार्थी संघटना किंवा एखादा राजकीय पक्ष किंवा संघटनात्मक पातळीवर शिक्षण आणि शिष्यवृत्तीवर कशा म्हणजे या बाबतीत कशा प्रकारे सरकारवर विद्यार्थी संघटना असो किंवा संघटना असो याचा दबाव गट निर्माण करता येईल सचिनजी शैक्षणिक बाबतीत? सर्वांना जय भीम. हो हो, सर्वांना जय भीम. आपण आता या चर्चेच्या लाईनवर सगळे आलेलो आहोत. पहिल्यांदा मी या JR चा निषेध करतो. हा JR जो आहे मुळात हा JR ही योजना संपवण्यासाठीची आहे. त्याची पार्श्वभूमी पण आहे, त्याचा भूतकाळ सुद्धा आहे आणि सध्याचा प्रेझेंट काळ सुद्धा त्याला महत्वाचा आहे. आतिश जराने विचारलेल्या प्रश्नाला मी पहिल्यांदा उत्तर देईन, नंतर संघटनेची भूमिका सांगेल. की तुम्हाला माहित असेल की देशात आणि भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा आज शिक्षण असेल, सामाजिक विषयावर लढणारा विषय असेल, तर तो इथला प्रोग्रेसिव्ह समाज राहिलेला आहे. तो समाज असेल मग भारतात आणि महाराष्ट्रात आज कोणताही विषय येऊ दे, सामाजिक येऊ दे, आर्थिक येऊ देत आणि मग आपल्या शिक्षणाचे येऊ देत, पहिल्यांदा सगळ्यात आधी आवाज जो येतो तो दलित आणि आंबेडकरी समाजाचा आवाज येतो. म्हणून आज समाजात कोणता निर्णय होत असताना तुम्हाला माहित असेल की याच्यावर पहिल्यांदा जर प्रतिक्रिया कोण द्यायचं काम करतं ते आंबेडकरी समाज करतं, पुरोगामी समाज काम करतं. आणि ह्याच बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे. ज्यावेळेस 5 मेचा जो JR आहे तो JR आल्यानंतर मला वाटतं साधारणतः ही लोकसत्तेने स्टोरी केली होती आणि 10 मेच्या आसपास, आणि 10 मेच्या नंतर सगळ्यांना कळालं की असं वगैरे JR आलेला आहे वगैरे, आणि हा JR काय आहे वगैरे सगळ्यांना माहितच आहे. मग त्यानंतर ही खरी चर्चा सुरू झाली आणि त्याच्यानंतर हे JR किती घातक आहे, आपण शिकू नये, उच्च शिक्षण घेऊ नये, दर्जेदार शिक्षण घेऊ नये, त्यामुळे ह्याला सगळ्यात मोठा विरोध जर कोणी केला असेल तो साहजिक आहे आपल्यातला बौद्ध समाज असेल, महार समाज असेल, आपल्यातल्या आपल्यात या 2 समाजाने मोठ्या प्रमाणात याला विरोध केला आहे. कारण बाकी समाज आजही आपण म्हणूयात की अनेक गोष्टींपासून लांब असल्यामुळे तो समाज बाहेर येत नाही आणि सगळ्यात आधी समाज आपला येतो. तर याच्यावर दबाव गट ठेवण्याचं कारण असं की आजपर्यंत कोणत्याही विषयावर दबाव गट ठेवण्याचं काम हे फक्त आंबेडकरी समाजानंच केलंय आणि हे वास्तव आहे. आणि जर आपल्याला याच्या पुढेही असंच जर ठेवायचं असेल तर त्यासाठी त्या विषयाशी असणारा निगडीत आपला अभ्यास, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं भविष्यात होणारं नफा तोटे या सगळ्या गोष्टींचा विचार आपला समाज करतो, ही वस्तुस्थिती आहे. बरं, याच्या पुढे मी बोलेन की जर तुम्हाला नुसतं दबाव गट म्हणून नव्हे किंवा सध्या सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा करता, एखाद्या गोष्टीच्या विरोधात जेव्हा उद्रेक होतो, ती उद्रेक काही मिनिटात, काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतं. आणि हेच खरं दबावगड मला वाटतं मुंडेंच्यावर, धनंजय मुंडेंच्यावर आल्यामुळे त्यांनी युट्यूब, आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येऊन त्यांनी खुलासा करावा लागला. हा दबावगड सगळ्यात महत्वाचा होता. आता पर्यायी आपण आपली मीडिया तयार केली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. बरं, मी याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट सांगेल, थोडीशी मी वेळ घेतो. सचिन, आम्ही पुन्हा नक्की तुझ्यापर्यंत येऊ, कारण आपल्याला एक रिदम आपण चर्चेचा सुरू केला. आतिशकडे जातो. आतिश, जे आपले पार्टिसिपंट आहेत त्यांना 1-2 मिनिटाचा वेळ द्या सुरुवातीला, नंतर आपण डीप डाऊन जाऊया त्यामध्ये. नक्कीच. सुरुवातीला फक्त त्यांच्या संघटनेने नेमकं काय केलं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यांची भूमिका काय, शॉर्ट मध्ये 1-2 मिनिटांमध्ये सगळ्यांना संधी मिळावी. ठीक आहे. याच्यानंतर मी शिलराज कोल्हे यांच्याकडे येऊ इच्छितो. शिलराज कोल्हेजी, परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती आणि आजचा युवा चळवळ या बाबतीत आपण काय सांगाल? शिलराजचं मला वाटतं माईक बंद आहे, थोडं टेक्निकल झालं का? सुरू केलेला मी. ग्रेट. हो. प्लीज कंटिन्यू. तर सध्या तरी मी माझी भूमिका एवढीच मांडेल की सध्या मी एका कोऑर्डिनेटरच्या भूमिकेमध्ये आहे आणि माझा उद्देश हाच आहे की तुमच्यासारखे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी संघटना ज्या आहेत आणि जे नेते आहेत, जे रिपब्लिकन वगैरे आंबेडकर नेते आहेत, त्यांना एका प्लॅटफॉर्म वरती आणून ह्या समस्येला वाचा फोडायची आणि कुठेतरी एक संधता साधून हा लढा उभारायचा. माझा सध्या तरी हा उद्देश आणि मी ह्या याच्यावरती भूमिकेमध्ये आहे आणि मी हे ऍक्च्युली करतोय ग्लोबल आंबेडकर ह्या प्लॅटफॉर्म मधून. नक्कीच शिवराजजी, नक्कीच. आताच आपण सांगितलं की तुमची भूमिका काय आणि तुम्ही सध्या कशावर काम करता हे सांगितलं. यानंतर मी राहुलजी डंबाळे यांच्याकडे येतोय की राहुलजी डंबाळे यांना माझा एक प्रश्न असा आहे की भूतकाळामध्ये पक्ष आणि संघटना या मुद्द्यावर का वळू शकल्या नाहीत आणि याच्या पुढे आपली संघटना याच्यावर या मुद्द्याकडे कोणत्या रीतीने पाहू इच्छिते? राहुलजी, मला असं वाटतं आपण हा विषय समजून घेणं आवश्यक आहे की शासनाने 5 मेला जरी JR काढला असला तरी 15 मार्चला आंबेडकराईट अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ सामाजिक न्याय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतं. त्यांच्याकडून अशा प्रकारची मागणी आली होती.
मुद्दे आपण लक्षात घेत. मी स्वतः धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली, आंदोलन उभं केलं, त्यामुळे कुणाला फेवर करण्याचा विषय नाही. पण सामाजिक न्याय मंत्र्याकडे आपल्यातल्या अधिकाऱ्यांकडनं त्याची मागणी केली गेली. एक दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये आहे की धनंजय मुंडे यांनी जो हा निर्णय काढला तो निर्णय पूर्णपणे गैरलागू, असंसदीय आणि चुकीच्या पद्धतीने काढला होता. कारण याबाबतची माहिती त्यांचे सहकारी असणारे राज्य सरकारमधले राज्य मंत्री परिषदेतल्या कॅबिनेट मंत्र्यांना देखील याबाबतची माहिती नव्हती. माननीय डॉक्टर नितीन राऊत यांना या निर्णयाबद्दल माहिती नाही. त्यांनी या घटनेबद्दल निषेध नोंदवला, तो दुरुस्त करावा असं पत्र लिहिलं. दुसऱ्या कॅबिनेट मंत्री आहेत, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आहेत वर्षाताई गायकवाड, यांना या निर्णयाबद्दल माहिती नव्हती. त्यांनी तो निर्णय बदलावा यासाठी पत्रव्यवहार केला. त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आमचा पहिल्या दिवसापासून यावर डायलॉग सुरू होता. त्यांना याबाबतची आवाज म्यूट झालाय राहुलजी तुमचा. आवाज तुटलाय. आवाज राहुल दादा आवाज नाही येते तुमचा. ठीक आहे आतिश, आपण राहुल- दुसऱ्या पार्टिसिपंट सोबत कंटिन्यू करू. राहुल डांबळेंचा आवाज सुरू झाल्यावर पुन्हा त्यांना आपण जॉईन करू. वी मस्ट मूव्ह फॉरवर्ड. चालेल चालेल चालेल. आवाज नाही येत आहे कुणाचाच. आतिश, माझा आवाज पोचतोय का सगळ्यांजवळ? हो हो आतिश, हो, तुमचा येतोय. व्यवस्थित आवाज येतोय. हो 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 चालेल. राहुलजी डंबाळे यांचा काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज हे झालेला आहे. तर मी यानंतर सचिनजी निकमकडे येऊ इच्छितो की सचिनजी निकम, या सगळ्या मुद्द्याकडे आपण कशा पद्धतीने पाहताय आणि परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती. राहुलजी आपला आवाज येतोय? हो आवाज राहुलजी येतोय ना. आपण तुमच्या नाही अचानक तुमचा आवाज मधून म्यूट झाला होता. आता तुम्ही कंटिन्यू करा राहुलजी. सचिन निकम आपण तुमच्याकडे नंतर येतोय. राहुलजी तुम्ही कंटिन्यू करा तुमचं. तुम्हाला कुठपर्यंत ऐकू आलं? फक्त जयंत पाटील हॅलो. एवढंच ऐकवलं तिथपर्यंत. हा जयंत पाटलापर्यंत. जयंत पाटील यांनी सुद्धा यामध्ये निषेध आक्षेप नोंदवला, ती दुरुस्ती केली पाहिजे अशी भूमिका मांडली. तरी सुद्धा मग धनंजय मुंडेंनी हा निर्णय का घेतला, तर त्याची दोन कारणं पुढे आलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडे हे कुठल्याही पद्धतीमध्ये घटनाचे एक्सपर्ट नाहीयेत. त्यांना अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण धोरण, त्यांच्या सवलती याबद्दल कुठलंही नॉलेज नाही. त्यांना कोणताही प्रशासकीय अनुभव नाही. ते कधीही फक्त ते विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते म्हणून फक्त त्यांना जे काही भाषण करायला येतात, संघटनात्मक कामे त्याच्या जोरावर मिळवतो. त्यांनी कधी राज्यमंत्री किंवा कोणत्याही समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं नाही. त्यामुळे त्यांना कॉन्स्टिट्युशनल ढाचा काय असतो तो त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांनी तो सवंग लोकप्रियतेसाठी आणि त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी जी मागणी केली त्यानुसार तो एक निर्णय घेतला. हा एक पार्ट. सेकंडली पार्ट त्याच्यामध्ये असे की समाज कल्याणचे आयुक्त यांनी जो प्रस्ताव पाठवला होता, अगोदरच्या ज्या दुरुस्त्या 5 मेच्या GR मध्ये नमूद आहेत, त्याच्यामध्ये समाज कल्याण आयुक्तांची ती जास्त आग्रही मागणी होती. मग समाज कल्याण आयुक्त कोण आहेत? तर समाज कल्याण आयुक्त हे सुद्धा संघ परिवाराशी संबंधित आहेत. मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आहेत दराडे, आणि त्यांचा उद्दामपणा हा या ठिकाणी भोगलेला आहे. हा एकदम क्लिअर कट आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्हाला ही बाब लक्षात आली त्यावेळेला आम्ही एक गोष्ट घेतली होती की यामध्ये मायक्रो आंदोलन होणं गरजेचं आहे. आपण नेहमी काय करतो, वास्ट आंदोलन करतो आणि मग सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर नेमकेपणानं प्रश्नाची सोडवणूक आणि प्रश्नाची जबाबदारी ही निश्चित होत नाही. त्यामुळे या प्रश्नाची आम्ही जबाबदारी निश्चित केली. धनंजय मुंडेंचा राजीनामा, धनंजय मुंडेची हतबलता यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आणि ते आंदोलन एका व्यापक पद्धतीने केलं. एक ड्राफ्ट आम्ही तयार केला. तो ड्राफ्ट ज्या वेळेला मेलसाठी उपलब्ध करून दिला, हजारो मेल्स त्या निमित्तानं गेले. ही 4 नावं जी मंत्र्यांची घेतली, मी 6 कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये आपण बोलते केले, त्यांना पत्र लिहायला लावले. त्या पत्रांचा त्यांनी एक दबाव केला. सोबत IAS अधिकारी जे आहेत, म्हणजे आता विद्यमान 6 सेक्रेटरिएट लेवलचे अधिकारी, 12 एक्स IAS आणि IPS यांचा एक दबाव गट झाला. आणि सरते शेवटी सांगतो तुम्हाला की 17 तारखेला धनंजय मुंडे यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय हा त्यांनी त्यांच्या मंत्रिपदापर्यंत टाच यायला लागली. आंबेडकरी आंदोलनाची तीव्रता ही त्यांच्या मंत्रिपदापर्यंत जायला लागली, म्हणून त्यांना तो घ्यावा लागला. मुख्यमंत्री यांनी सुद्धा याबाबत स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्याकडे नाराजगी व्यक्त केली होती. त्यांनी एवढा शब्द वापरला होता की आता हा बदल करण्याची आवश्यकता होती का? जर आपल्याला हा बदल करण्याची आवश्यकता नाही तर हे का केलं गेलं? तर एकंदरीत मुद्दा हाच आहे की राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अंधारात ठेवून हा मुद्दामपणे घेतलेला हा निर्णय धनंजय मुंडेचा होता.
जो निर्णय आपण एका तीव्र आंदोलनानंतर आपण तो हाणून पाडलेला आहे. आणि रिपब्लिकन युवा धन्यवाद राहुलजी. आपण फार महत्वाचे मुद्दे सांगितले की धनंजय मुंडेंचा जो हा वैयक्तिक निर्णय होता त्यांनी मुद्दामहून तो घेतला होता. आपली माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. आमच्यासोबत प्रशांत मोरे आहेत जे आमच्या या सेशनचे सेकंड होस्ट आहेत. मी प्रशांत मोरेंकडे येतो. अगोदर मी प्रशांत मोरेंना विचारेन की रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तुम्ही काय भूमिका मांडली, शॉर्ट मध्ये मांडावी अशी माझी विनंती आहे. 2 मिनिटांमध्ये तुमची भूमिका काय आहे आणि त्या आजच्या या निर्णयावर तुमचं मत काय, शॉर्ट मध्ये. प्रशांत मोरे. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे धनंजय मुंडेंनी जो GR काढला त्या संदर्भात आम्ही ईमेल, ट्विटर म्हणजे सोशल मीडियाच्या द्वारे धनंजय मुंडेंचा राजीनामा किंवा महाराष्ट्रात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आता सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ते शक्य नव्हतं. पण आता जर कोरोनाची परिस्थिती नसती तर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आम्ही धनंजय मुंडेंच्या कार्यालयात घुसून आम्ही आंदोलन केलं असतं. सर्वात आधी जी गोष्ट होती की आता महाविकास आघाडीला 6 महिने झालेत या सरकारला. पण जेव्हा धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय मंत्री केलं तेव्हा धनंजय मुंडेंनी सर्वात पहिला निर्णय घेतला की तृतीय पंथांना 300 कोटी द्यायचे समाज कल्याण विभागातून. तर पहिली गोष्ट ह्या संदर्भातला प्रश्नच नव्हता. हा प्रश्नच नव्हता की सामाजिक न्याय विभाग कशासाठी काम करतो, सामाजिक न्याय विभागाची कामं काय, हे न समजण्यासाठी सर्वात पहिला निर्णय धनंजय मुंडेंचा तो होता. ज्यामुळे आम्हाला कळून चुकलं होतं की यांना ह्याच्यातलं काही कळत नाही. पहिली गोष्ट, महाविकास आघाडी सरकारने धनंजय मुंडेंना का दिलं? चांगले जर त्यांच्याकडे आंबेडकर राईट नेते होते तर त्यांना द्यायला पाहिजे होतं. आणि परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा विषय असा आहे की आम्ही राजकुमार बडोले असताना 125व्या जयंतीनिमित्त आम्ही मागणी धरली होती की 125व्या जयंतीला 125 मुलंच गेली पाहिजे. परंतु 50 मुलं होती, त्यांनी 25 वाढवली, तेव्हा एकदम 75 झाली 2016च्या वेळेस. तर आता आमची मागणी काय आहे की परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी जो 6 लाखाचा तुम्ही हे ठेवलेला आहे की उत्पन्न 6 लाखापर्यंत पाहिजे, तर आमचं मत आहे की ते 10 लाखापर्यंत व्हावं. दुसरी गोष्ट, मुलांची जी 75ची संख्या आहे ही 200 वरती करावी आणि त्याच्यासाठी जे लागणारे काय प्रयत्न आहे ते आम्ही करू किंवा सरकारच्या पाठी लागून सरकारला त्रास देऊन आम्ही ती आमची मागणी पूर्ण करून घेऊ, एवढ्या आमच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची भूमिका होती या संदर्भात. धन्यवाद प्रशांत भाऊ. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे सांगितले. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ. सध्या आपल्याला सचिन निकमांकडे जायचंय. सचिन निकम, शॉर्ट मध्ये आपली भूमिका मांडा 2 मिनिटांमध्ये की तुम्ही आंदोलनात कशा प्रकारे सहभागी झाला आणि तुमची भूमिका काय होती. आपण आतिश भाऊंकडे यानंतर पुन्हा जाणार आहोत, पण सचिन निकम तुम्ही आपली भूमिका मांडा. या परदेशी शिष्यवृत्तीला क्रिमिलेअर लावण्याच्या संदर्भातलं जो मुद्दा विविध संघटनांनी लावून धरला, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या संदर्भात कॅम्पेनिंग करण्यात आलं, त्या सर्व कॅम्पेनिंग मध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने पण याचा पाठपुरावा केला होता. परंतु या संपूर्ण आंदोलनाचं श्रेय किंवा हे संपूर्ण आंदोलन ज्या पद्धतीने चाललं ते खऱ्या अर्थानं इथल्या जागृत नागरिकांनी ज्या पद्धतीने सरकारवरती दबाव वाढवला, हे त्याचं यश आहे. मुळात याला यश म्हणता येणार नाही, कारण ट्विटरवरनं हा निर्णय मागे घेतल्याचं धनंजय मुंडेंनी घोषित केलं. वास्तविक याच्या संदर्भाने शासन निर्णय निघायला पाहिजे होता लगेचच, की हे स्थगित केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून हे स्थगित झालंय की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सेकंड गोष्ट, आज आपण परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भाने ज्या पद्धतीने पोटतिडकीनं बोलतोय, तसे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे पेंडिंग आहेत. त्या विषयांवरती कुणाचंही लक्ष जात नाही. विद्यार्थी संघटना ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने विद्यार्थी संघटना काम करतात, ज्या पद्धतीने त्यांना समाजाचा सपोर्ट झाला पाहिजे, ज्या पद्धतीने समाज माध्यमांवरती काम करणारे किंवा ग्राउंडवरती काम करणारे जे काही नेते कार्यकर्ते आहेत, समाज आहे, त्यांचा सपोर्ट होत नाही, ही खेदाची बाब आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीने जागृती झाली, ते इथून पुढे जाऊन माझं असं म्हणणं राहील की आज फक्त 75चा कोटा आपल्यासाठी आहे, तो कोटा वाढला पाहिजे. जी उत्पन्नाची मर्यादा घालून दिलेली आहे ती उत्पन्नाची मर्यादा खऱ्या अर्थानं शिथिल केली गेली पाहिजे. आणि मुळात इथल्या हजारो विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती काय असते
याच्या संदर्भात कुठलीच माहिती नाहीये. आज ज्या पद्धतीनं UPSC MPSC ची पूर्वतयारी करण्यासाठी क्लासेस घेतले जातात, त्या धर्तीवरती या विद्यार्थ्यांसाठी परदेशामध्ये शिक्षण घ्यायची ज्यांची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये सुरू झाले पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने ही शिष्यवृत्ती तुमच्या आमच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. कारण ज्यांच्याकडे यंत्रणा आहे, ज्यांना शासन निर्णय कळतात, ज्यांच्याकडे माहिती आहे, अशापर्यंत ही माहिती जाते. परंतु जो खरंच तळागाळातला विद्यार्थी आहे, एखादा विद्यार्थी खरंच संशोधन करण्याची ज्याची मनस्वी इच्छा असेल, मनापासून इच्छा असेल, तळमळ असेल, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचत नाही. आणि हा विषय जर खऱ्या अर्थाने पोहोचवायचा असेल तर परदेशी शिष्यवृत्तीसाठी किंवा परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी ची पूर्वतयारी करणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये सुरू झाले पाहिजे. ही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची आग्रही भूमिका आहे. आज आपण बघतोय. धन्यवाद वेगवेगळ्या- सचिन निकम. आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ. आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्यामध्ये कव्हर करायचंय. आपण सागर चक्रनारायण जे आहेत ते शांत बसलेले आहेत, बऱ्याच वेळा ऐकतायत शांतपणे मागे रिलॅक्स चेअरवरती. तर सागर चक्रनारायण, आपण थोडक्यामध्ये सांगावं की ह्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या संबंधानं तुम्ही कशा रीतीने सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि तुमचं मत काय, थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये सांगावं, कारण आपले आतिश भाऊ पुन्हा वाट पाहतायत. सागर चक्रनारायण. नाही चालू दे. सगळ्यांना सप्रेम जय भीम सर. मी काँग्रेस विद्यार्थी आंदोलन सांस्कृतिक विभागाचा प्रमुख या नात्याने रिप्रेझेंट करतोय. आणि आम्ही जे आंदोलन छेडलं ते ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं होतं. आमचे महेश भारतीय सर प्रदेशाध्यक्ष यांनी 16 तारखेला या विषयावर वाचा फोडली होती. त्याच्यानंतर लगेच आम्ही रातोरात सगळे महाराष्ट्र स्टेट कमिटी तयार झाली. आम्ही स्लोगन तयार केले, पोस्टर्स तयार केले आणि ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर आमच्या पोस्ट होत्या. प्लस आम्ही ते टॅग यायला केलं होतं की धनंजय मुंडे आणि आपले CM मुख्यमंत्री यांच्यासाठी आम्ही टॅग केलं होतं. आमच्या वतीनं म्हणजे संघटनेच्या वतीनं मी सांगू इच्छितो की मुंडे हे कोण आहेत आपल्याला ठरवणारे, की आता 6 लाखाचा जे क्रिमिलियरची अट टाकणार हे कोण लागून गेले, पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा असा आहे की कोणताही कॅबिनेटचा जो मंत्री असतो किंवा कोणत्याही पक्षाचा जो मंत्री असतो तो इंडिव्हिज्युअल कधी निर्णय घेत नाही. त्याला वरून त्याचे कंट्रोल करणारे जे लोक असतात ते आपण बघितले पाहिजे, त्या विषयावर आपण बोललं पाहिजे. बरोबर आहे. एकंदरीत ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा प्रतिनिधी करतात त्या पक्षाची तुम्ही जर एकंदरीत पार्श्वभूमी तपासली ही पक्ष जातीवादी आहेत, माझं स्पष्ट मत आहे. आणि धनंजय मुंडे यांनी हा जो निर्णय घेतलेला हा फक्त केवळ आणि केवळ जातीयवादातून घेतलेला आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की भारतामध्ये ही एक जी कमिटी आहे ही शूरवीर योद्ध्याची कमिटी ही बौद्ध समाजाची आहे. माझा असा प्रश्न आहे की सतत बौद्धांनीच याच्यावर आवाज का उठावे, बाकीचे SC जे मागासवर्गीय लोक आहेत ते कोणीच बोलत नाही या विषयावर, कोणीच पुढे येत नाहीत. ठीक आहे सागर तुझं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचलं की सगळ्यांनी मिळून आंदोलन उभं केलं पाहिजे. सचिन बनसोडे, आम्ही तुमच्याकडे येऊ, पण तुमच्या अगोदर आमच्याकडे आणखी 2 पॅनलिस्ट आहेत. आतिश बनसोडे, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय या सगळ्या संबंधाने, कारण तुम्ही सुद्धा आग्रही भूमिका घेतली होती. मी पाहिलंय, आपण सगळ्यांनीच एकमेकांचं पाहिलेलं आहे आणि त्याच निमित्तानं आपण इथं जमलोय, कारण आपण सगळ्यांनी काही ना काही ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. तर तुमचं मत काय आतिश बनसोडे, या संबंधित जी स्थगिती दिली, तात्पुरती स्थगिती, या तात्पुरत्या स्थगितीवरती तुमचं मत काय आतिश बनसोडे? सध्या धनंजय मुंडे यांनी जी तात्पुरती स्थगिती दिली आहे, खरी स्थगिती ही लॉकडाऊन उठेपर्यंत दिलेली आहे. त्याच्यानंतर तो निर्णय कायम ठेवतील की अजून त्याच्यामध्ये काहीतरी नवीन ऍडिशनल नियम आणि अटी घालून चालू ठेवतील किंवा अजून त्याला म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतील, हे आजपर्यंत आपल्याला कळलेलं नाही. राहुल डंबाळेंनी सांगितल्याप्रमाणे की बाबा ज्या पद्धतीने राहुल डंबाळेंनी सखोल माहिती दिली की अधिकाऱ्यांचा अगोदरचा निर्णय, धनंजय मुंडेंना सामाजिक न्यायाच्या काडी मात्र ज्ञान नसताना अगोदरच्या अधिकाऱ्याने दिलेला निर्णय तो फॉरवर्ड करायचा आणि वावा मिळवण्यासाठी हा जो काही निर्णय धनंजय मुंडेंनी घेतला होता तो त्यांच्या अंगलट आला आणि त्या पद्धतीने त्यांनी क्लिमेर हा शब्द वापरलाच नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली. परंतु सिमिलर टू किमिलर असे आपल्याच ग्लोबल आंबेडकरांच्या माध्यमातून हा सगळा प्रकार या पद्धतीने म्हणजे क्लिमेर जरी शब्द हा नसला तरी त्या ठिकाणी सिमिलर टू किमिलर केल्याप्रमाणेच हा सगळा
खाटाटोप धनंजय मुंडेंनी लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने तुम्ही नितीन राऊतांना जयदेव गायकवाडांना आपल्या पॅनल डिस्कशनला घेऊन त्या ठिकाणी त्यांना जाब विचारण्यासाठी प्रवृत्त केला. त्यासाठी सर्वप्रथम ग्लोबल आंबेडकरांचे मी आभार आणि अभिनंदन करतोय. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक संघटनांनी प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने म्हणजे जरी एखादा विद्यार्थी जो शिक्षित आहे, जो कोणत्याही पक्षाशी आणि संघटनेशी निगडीत नाहीये, त्यानेही स्वतःच्या शिक्षणाचा हक्क म्हणून वैयक्तिकरित्या सरकारला मेल पाठवलेले आहेत, वैयक्तिकरित्या सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आंबेडकरी समूहाचा विजय जो आहे त्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं मला सचिनजी बनसोड ज्या पद्धतीने सुटसुटीतरित्या सांगितलं की या गोष्टी करत असताना आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्या पुढे त्यांचा निर्णय काय आहे किंवा त्यांना कंट्रोल करणारी बॉडी कोण आहे, त्या बॉडीवर दबाव गट निर्माण करायचा प्रयत्न प्रत्येक वेळी आंबेडकरी समूह करत असतो. तो दबाव गट कुठेतरी आता खऱ्या अर्थाने रस्त्यावरून अधिकाऱ्यांच्या कक्षात गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी यापुढे युवा पॅंथर संघटनेच्या माध्यमातून असो किंवा या ठिकाणी ज्या काही संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पॅनल डिस्कशनला आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या हेतूने आम्ही सतत तत्पर आहोत. अशा प्रकारचे अन्यायकारक जर निर्णय आणि आदेश निघत असतील तर त्या आदेशांना आंबेडकर तरुण म्हणून केराची टोपली दाखवण्याचं काम यापुढे आम्ही करणारच. अशा पद्धतीचं आमचं या तुमच्या पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून एक चिन्हच बांधून ठेवलेलं आहे. धन्यवाद आतिशजी. फार महत्वाचे मुद्दे तुम्ही काही हायलाइट केले की तुमची यामागची भूमिका काय, स्थगिती कशी आणि आपण सगळ्यांनी मिळून काम करता येईल ही जी तुम्ही सर्वसमावेशक जी भूमिका मांडली ती निश्चित मला वाटतं स्वागतार्ह आहे. आपल्यासोबत आपल्यासोबत सचिन बनसोडे आहेत. सचिन बनसोडेंना काही सांगायचंय, त्यांना काही सांगण्या अगोदर मी विचारतो, कारण हा मंच आपण फक्त जसं सचिन बनसोडेंनी सांगितलं भाषणासाठी नाहीये, आपण याच्यावर आन्सर शोधण्याचा प्रयत्न करतोय. गंमत अशी आहे की आपण सगळ्या जणांनी खूप चांगलं काम केलंय आणि हे चांगल्या कामाला अप्रिशिएशन मिळत नाही. अडचण ही आहे आमच्या समाजात अप्रिशिएशन करणारे लोक भरपूर आहेत, परंतु आपण त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचलो नसेल. आमचा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांच्या कामाला अप्रिशिएट करणं आणि त्यातून अजून कसं प्रोडक्टिव्ह काम काढता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतो. सचिन बनसोडे, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ही जी स्थगिती आहे, आतिश भाऊंनी पण सांगितलं, राहुल डांबळे प्रत्येकाने सांगितलं, प्रशांत निंगोलेंसहित, पट्टेकरांसहित आणि प्रशांत मोरे यांनी सुद्धा, की ही जी तात्पुरती स्थगिती आहे, ही तात्पुरती स्थगितीवरती आल्याबरोबर मी पाहिलं की सगळ्यांनी फेसबुकवरती सुरू केलं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. की आणि आतिश भाऊंनी फार सुंदर प्रश्न विचारलेला की हा जो मला वाटतंय की हा जो एक आपली मानसिकता आहे, विशेषतः विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपण कनेक्ट होतो, चांगली भूमिका मांडतो, त्यातून एक थोडस पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. पण ते खरंच यश आहे का? ही जी स्थगिती आहे ही स्थगिती म्हणजे यश आहे का? मला शॉर्टमध्ये सचिन बनसोडे आपल्याकडून उत्तर पाहिजे. मी सांगतो की ही स्थगिती म्हणजे यश नाही, याच्या पुढची लढाई आणखीन आपल्याला लढावं लागेल. त्यामुळं तात्पुरत्याने आपल्याला चॉकलेट दिलं, अनेकांनी सांगितलं, पण ही प्रशासकीय निर्णय आहे, याच्यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतो किंवा बदल होऊही शकत नाही किंवा मागचाच जो जी आर होता तोही कंटिन्यू होऊ शकतो, असं त्याच्यामधला तो भाग आहे. मी पुढे जाऊन सांगतो की स्थगिती मिळाल्यानंतर माझ्या संघटनेने म्हणजे छात्र भारती विद्यार्थी संघटनेने निवेदन सरकारला दिलंय स्थगिती मिळाल्यानंतर. कारण आम्हाला माहिती आहे की स्थगिती म्हणजे निर्णय नव्हे, स्थगिती म्हणजे थांबवलेलं प्रशासकीय कोणताही जी आर किंवा कोणताही एखादा कागद सरकारकडून निघाला नाहीये. तर आम्ही आमची भूमिका मांडलो. सगळ्यांना तुम्ही भूमिका विचारली, मला विचारलं म्हणून मी माझी भूमिका पुन्हा एकदा सांगतो संघटनेची म्हणून, की पहिली गोष्ट अशी की हा जो जी आर आहे तो अन्यायकारक आहे. आणि दुसरी गोष्ट, या जी आर मध्ये आपल्यात 2 वर्गवारी करण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. त्याचं कारण असं की आजपर्यंत जर या योजनेचा सक्सेस रेट जर आपण पाहिला, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्यातले उच्च उत्पन्न गटाने लाभ घेतला, हे वास्तव आहे, आपण नाकारून चालणार नाही. त्याचं कारणही तर तेवढंच आहे की इकडची ऍडमिशन प्रोसेस असेल, मग तिकडे ठेवणारं सॉलन्सी असेल, बँकेचं ट्रान्झॅक्शन असेल, त्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. पण याच्यानंतर सांगितलं की गेल्या 10-12 वर्षात फक्त 17 ते 20 कोटी वगैरे खर्च झालाय. ही एकदम तुटपुंजी आहे, ही काही खूप मोठी अमाऊंट, मोठं रक्कम नाही याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, राजकारणाचाही भाग त्यांनी सांगितला की आपल्याकडे सांगितलं कोणत्या पॅनल डिस्कशन मध्ये की अजित पवारांचा होल्ड आहे वगैरे वगैरे. हे अगदी खरं आहे, कारण हांडोरे साहेबांच्या वेळेस ते घडलेलं आहे, नंतर त्यांना टर्म काय मिळालं नाही त्याची कारण सगळ्यांना माहिती आहेत. आपल्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी येतो, खर्च जर झाला नाही तो दुसऱ्या खात्याला किंवा दुसऱ्या योजनेला वर्ग केला जातं. तर ही वर्ग करण्यात येऊ नये म्हणून ही सुद्धा मागणी छात्र भारतीने केली. त्यानंतर पुढची गोष्ट, आम्ही म्हणत होतो की
हे शिष्यवृत्ती आहे, आरक्षण नव्हे. त्याला क्रिमिनल लावण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आरक्षणच्या जागी आहे आणि ही शिष्यवृत्ती आहे आणि स्टेट ऑफ मॅटर आहे. सरकारला वाटलं की आपण एखादी शिष्यवृत्ती देऊ शकतो तर देऊ शकतात, एखादी शिष्यवृत्ती बंद करू तर ते बंदही करू शकतात. बंद करू नये मी ह्या मताचा आहे, पण सरकारला वाटलं की ते निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे त्याच्यानंतर मी आणखीन त्याच्यामध्ये गोष्ट सांगतो की सरकार ज्या पद्धतीने या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ते आणलं. मी सुद्धा काही आपल्या अधिकाऱ्यांशी बोललो, कारण मी सामाजिक न्याय विभागात स्वतः वसतिगृहात राहतो, म्हणून मला त्या सगळ्यांशी संबंध येतो. मी मधु कांबळेंशी बोललो, इजड खोबरेगड्यांशी बोललो, डांबळे सर जे बोलतात त्यांच्याशी, आणि सध्या विद्यमान ओएसडीशी सुद्धा बोललो की याच्यामध्ये ते म्हणाले की मागच्या शिफारशीवर हे निर्णय घेतलेला आहे, पण शिफारशीवर जगभरात तुम्हाला माहिती आहे की आता ऍडमिशन होणार नाहीत. अशा वेळेस निर्णय घेणंच मुळात चुकीचं आहे ना. हा निर्णय जैसे तैसे ठेवला असता, जेव्हा कोरोनाची परिस्थिती संपली असती किंवा सगळं निस्तारलं असतं तेव्हा घेतलं असतं. ही गोष्ट मला वाटतं चांगली गोष्ट आहे. आणि पहिली गोष्ट आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कायदा म्हणजे टेक्स्टबुक आहे, GR म्हणजे आपलं नवनीत गाईड असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे आरक्षण आणि शिष्यवृत्ती ह्या दोन गोष्टीला आपण कशा पद्धतीने पाहिलं याच्यावरून तुम्हाला कळत असेल. त्यामध्ये आपण आणखी धन्यवाद सचिन बनसोडे, आम्ही तुमच्याकडे येऊ. आपल्याला वेळ फार कमी आहे आणि सगळ्यांना न्याय देणं हे माझी जबाबदारी आहे ऍज अन ऑर्गनायझर म्हणून. त्यामुळे निश्चित तुमच्या सूचनांची भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आपण पुन्हा एकदा सागर चक्रवर्तीकडे जाऊ. ही इज अ क्वाईट यंग प्रॉमिसिंग यंग मॅन. कुठे आहे सागर, दिसतोय का? सागर, आर यू कनेक्टेड? सागर कनेक्टेड आहे का? ओके, सागर कनेक्टेड आहे. सागर, मला शॉर्ट मध्ये तू सांगायचंय, तुझ्याकडे 2 मिनिटं मी वेळ देतोय स्पेसिफिकली. ही जी स्थगिती आहे, तुला काय वाटतं ही स्थगिती, आता सचिन भाऊने पण सुंदर त्याचं विश्लेषण केलं की कोरोनाच्या काळामध्ये ह्याची काय आवश्यकता नव्हती. ही स्थगिती जी तात्पुरती आहे, ही स्थगिती उठल्यानंतर काय बदल होणं अपेक्षित आहे असं तुला वाटतं सागर? शॉर्ट मध्ये सांगायचंय. सचिन भाऊने अतिशय योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे. आम्हाला तर याचं वाटतं, म्हणजे आमच्या संघटनेची भूमिका अशी आहे की त्यांनी जो ते पत्र काढलेलं आहे, तो GR काढलेला आहे, तो ताबडतोब त्याचं शासनासारखं पत्र काढून तो बंद केलं पाहिजे, जी 6 लाखाची जी अट आहे वगैरे. आणि जे आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्लस जे सदन लोक आहेत, आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे विदेश शिष्यवृत्ती आहे त्यांच्यासाठी 50% कोटा ठेवला पाहिजे. आणि उर्वरित ज्या जागा आहेत, जे उरलेले लोक आहेत, म्हणजे एकंदरीत जो कोटा जो असेल 75 सीटचा, तो पूर्णपणे भरला गेला पाहिजे, तो वाया नाही गेला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे सदन कुटुंबातले सुद्धा त्यात प्रवेश दिला पाहिजे. आणि फक्त 75 ह्या जागा नसून ह्या जागा प्लस वाढवल्या गेल्या पाहिजे. मला तर असं वाटतं 75च्या ह्या 2000 जागा झाल्या अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. ओके, धन्यवाद सागर. आपण आता सतीश पट्टेकरांकडे जाणार आहोत. सतीश पट्टेकर, माझा आवाज व्यवस्थित येत असेल तुम्हाला? मगाशी तुम्ही भूमिका मांडली, तुमचा आवाज थोडासा ब्रेक होत होता. तुम्ही लगातार बोलू शकता, परंतु वेळ थोडा आहे. मला हे विचारायचंय की ही जी स्थगिती आहे, तात्पुरती स्थगिती, हा जो सगळा शब्दच्छल आहे, शब्दच्छलामध्ये आपल्या सगळ्यांना जे थोडंसं, जसं कोणीतरी मगाशी सांगितलं चॉकलेट खायला दिले वगैरे, हे फार सुंदर उदाहरण आहेत. तर याच्यानंतर किंवा हा प्रश्न फक्त एका शिष्यवृत्तीचा नाही, हा सुद्धा फार सुंदर मुद्दा त्यांनी हायलाइट केला की असं वारंवार का होतं. आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या योजना, विशेषतः ही शिष्यवृत्तीची योजना, या शिष्यवृत्त्यांसोबत कोणीतरी एकाने सजेशन दिलं म्हणून बदल होतो, एका अधिकाऱ्याने सजेशन दिलं म्हणून त्यात नियम ऍड होतो. हे म्हणणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं सतीश पट्टेकर? मुळात हे योग्य नाहीये. आणि दुसरी गोष्ट केलेले असतात की ज्यावेळेस समाजातून तीव्र भावना येतील तर त्या भावना, माझा आवाज येतोय? येतो व्यवस्थित. आपल्यातलीच लोकांना की तुम्ही इतक्या मागण्यांचे निवेदन द्या, 12 लाखाची मागणी करा, इतक्या जागांची मागणी करा. मुळात मला एक म्हणायचंय की सरकारनं प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यातला फरक समजला पाहिजे. धनंजय मुंडे यांना असं वाटत आहे की RTE जो आहे, नर्सरी ते 7वी किंवा 10वी पर्यंत RTE जो आहे 25%. धनंजय मुंडेंना असं वाटतंय की परदेशी शिष्यवृत्ती, म्हणजे मुळात सरकारने ही भूमिका घेतली पाहिजे की जो अर्ज करेल सरकारने त्याला परदेशात पाठवलं पाहिजे. कारण की अर्ज कोण करतोय, तो स्वतःच्या बुद्धिमत्तेनं त्या सगळ्या एक्झाम क्रॅक करतोय आणि फक्त त्याच्याकडे भांडवल नसल्यामुळं सरकारला त्याला मदत करायची असते. बरं, सरकार मदतही जी करत आहे ना, तर ती काही आमच्यावर उपकार करत नाहीये. 10% सरकार आमच्याकडून रिटर्न मागतंय
आणि तीच योजना जर आपण इतर विभागांना पाहिली, ओपन कॅटेगरी असतील, ओबीसी कॅटेगरी असतील, तर त्याच्यापेक्षाही जास्त. म्हणजे आणखीन एक याच्यात धनंजय मुंडे यांच्या डोक्यातला किडा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की 6 लाख कमवणारा व्यक्ती त्यांना आपण धनदांडगा वाटतो आणि ज्याची उत्पन्न क्षमता वर्षाला 50 लाख आहे, 20 लाख आहे, धनंजय मुंडे यांना तो आपल्यापेक्षाही जास्त हे वाटत नाही. म्हणून ही जी योजना आहे एकंदरीत, तर धनंजय मुंडे यांनी याला मोठ्या पातळीवर बघायला पाहिजे की या योजनेचा हेतूच मुळात काय आहे, की जास्तीत विद्यार्थी हे परदेशात शिकले पाहिजेत, ज्यानं करून सूचित जाती इंटेलेक्चुअल निर्माण होईल. समाज देशात येतील, राज्यात येतील आणि समाजात येईल, तर त्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल. परंतु धनंजय मुंडे यांना आपल्या समाजाची पूर्वपीठिका जर आपण बघितल्या, सामाजिक न्याय विभाग आपल्या संघ कसा अन्याय करतं, तर हे सरकार स्थापन झाल्यानंतर मी तुम्हाला औरंगाबादची 2 उदाहरणं देतो की औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात 92 कोटी रुपयांचे वाटप केलं जातं. परंतु ज्यावेळेस सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आहे, तेथे जेव्हा आपले गरीब लोक अर्ज करतात तर त्यांना कारण दिलं जातं की लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमुळे आमचा स्टाफ नाहीये, आमच्याकडे निधी नाहीये. आणि त्याच लॉकडाऊन मध्ये धनंजय मुंडे आपल्या विरोधात निर्णय देतात. आमची अशी मागणी आहे की लॉकडाऊन मध्ये जर तुम्ही जीआर काढू शकता तर लॉकडाऊन मध्येच तो निर्णय तुम्ही रद्द का करत नाही. ट्विटरवरती येऊन तुम्ही फक्त सूचना करतात, जीआर निघलेला नाही. आणि यांनी काय सांगितलंय की लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही संघटनाशी चर्चा करणार आहोत. मग त्या संघटना कोणत्या असतील, ज्या यांना सोयीच्या आहेत, ज्या संघटना धनंजय मुंडे अजित राष्ट्रवादी ह्या मागण्या घेऊन जाणाऱ्या कदाचित संघटना असतील. म्हणून आपल्याला जागरूक होऊन आपल्या मागण्या ज्या आहेत त्या लागतील की ही योजना जी आहे ही आम्ही काही याचक नाहीत, मागणी करणारे नाहीत, हा आमचा हक्क आहे. धन्यवाद सचिन पट्टेकर सर. सतीश भाऊ, तुम्ही फार महत्वाच्या भूमिका मांडली या निमित्तानं. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय. तुम्ही जी फार महत्वाचे मुद्दे सांगितले की निधी नसेल तर तो आणा, निधी असलाच पाहिजे, आणि जर ज्या काही भूमिका मांडायच्या त्या पूर्ण फॉर्मॅलिटी ज्या काही योग्य स्टँडर्ड वे असेल त्या पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजे. धन्यवाद. आपल्याकडे अजूनही काही पॅनलिस्ट आहेत. मला विशेषतः सचिन निकमांकडे जायचंय. सचिन निकम, आर यू देअर? आहे सर. ओके, तर मला सचिन निकम एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, शॉर्ट मध्ये उत्तर द्यायचं तुम्ही, की विद्यार्थी संख्येत वाढ होणे आणि 6 लाखाच्या स्लॅब रद्द करणे या 2 मागण्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं, या शिष्यवृत्तीत काय बदल आणखी अपेक्षित आहे? विद्यार्थी संख्येत तर वाढ झालीच पाहिजे, हा मुळात खूप महत्वाचा विषय आहे. परंतु ही शिष्यवृत्ती ज्या पद्धतीने म्हणजे ह्या स्कीमचा ज्या पद्धतीने प्रचार झाला पाहिजे, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असा शासनाचा उदात्त हेतू असला पाहिजे. परंतु क्रिमी लेअरची अट लावून, जे मुळात आज ज्या पद्धतीने आपण बघतोय की क्रिमी लेअरची अट लावून त्यापर्यंत ते विद्यार्थी जाऊच नाही, ही जी यंत्रणा उभी केली जाते, ही यंत्रणेला कुठेतरी छेद दिला गेला पाहिजे. आणि जो बजेट आपल्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला जातो, त्या बजेटला संरक्षण मिळालं पाहिजे. संरक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे जो आलेला जो निधी आहे तो कुठेतरी वर्ग केला जातो, यालाही कुठेतरी चाप बसला पाहिजे. थँक्यू. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे सांगितले सचिन निकम. विशेषतः तुमचा जो ओघ आहे तो एससीपीच्या दिशेने जातो. मी प्रशांत मोरेंकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी आपल्याला राहुल डंबाळेंकडे जायचंय, कारण त्यांनी काही इन्साइट्स बद्दल सुरुवातीला काही मुद्दे मांडले की त्यांनी काही जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी काही उल्लेख केला होता. मला डंबाळेंना विशेषतः करून हे विचारायचं आहे, असा जो समज समाजामध्ये पसरवला जातो माध्यमांच्या द्वारे किंवा आणखी यंत्रणांच्या द्वारे, की एका अधिकारी बदल सुचवतो आणि तो बदल ऍक्सेप्ट होतो, की खरंच एका माणसाच्या सूचनेमध्ये एवढी ताकद असते का की एखादी योजना एका रात्रीत बदलते? हा एक भाग. आणि याच्या अनुषंगाने मला दुसरे म्हणायचे की हे जे काही नियम बनत असतात, हे नियम काही आभाळातून पडत नाहीत आणि मंत्री स्वतः तर अजिबात बनवत नाही. मला वाटतं आपल्याच पॅनलिस्ट पैकी कोणीतरी सांगितलं मंत्र्यांना हे बनवायला वेळही नसतो आणि त्यांना येत सुद्धा नाही. बनवणारे लोक सुद्धा इतर अधिकारीच असतात. मग हा आम्हाला अशी माहिती आहे, आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली की हा अधिकाऱ्यांच्या मधला छुपा संघर्ष आहे की ते आपापल्या सोयीने आपापल्या पोरांच्या भल्यासाठी काही नियम रात्रीत बदलतात. तुमचं काय म्हणणं आहे राहुल डांबळे यांचे याविषयी? थोडक्यामध्ये आपलं मत सांगा.
हॅलो राहुल डांबळे. हॅलो. आवाज येतोय ना? Mute आहे. हा हो, येतोय येतोय, बोला. नाही, आवाज येतोय ना? येतोय. हा. येतोय बोला. माझं येतोय. तो ट्विट झाल्यानंतर सुद्धा आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये जी आर ची स्पष्टता आता नव्यानं आली पाहिजे. माझी जी माहिती आहे, कारण आपण जो रेटा लावलेला आहे त्याच्यामध्ये 2010 साली रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाला हाताशी धरून आपण एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं होतं 2010 ला, आजपासून 10 वर्षापूर्वी, ज्यामध्ये आपण 100 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मान्यता घेतली राज्य सरकारची. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की 75 जो आकडा आहे तो ऍक्च्युअल 100 ची मान्यता राज्य सरकारची, पण सरकार त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करत नाहीये. ते इम्प्लिमेंटेशन नव्या जी आर मध्ये येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. एक. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी उत्पन्नाची अट आपण जी काही सातत्यपूर्ण म्हणतोय, तर मला असं वाटतं की ही उत्पन्नाची अट शिष्यवृत्तीशी संबंधित कुठेही असता कामा नये. ही केवळ परदेशी शिष्यवृत्ती आहे म्हणून इथं उत्पन्नाची अट आहे, हा आपला गैरसमज आहे. सर्व शिष्यवृत्त्यांना उत्पन्नाची अट आहे, ती संपूर्ण काढावी अशी आपली सरकारकडे मागणी आहे. हा एक विषय. दुसरा, तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्या विषयाला सांगण्यापूर्वी मी 1 सेकंद फक्त घेतो की मागासवर्गीय शिष्यवृत्त्यांचा समाज कल्याणमध्ये एवढा मोठा घोटाळा आहे की ईडी, इन्फोसिस डायरेक्टरेट मार्फत याची चौकशी सुरू आहे मागच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यामध्ये, ज्यामध्ये महाराष्ट्रातले 100 महत्वाचे कॉलेजेस, इन्स्टिट्यूट यामध्ये आरोपी आहेत. म्हणजे सुरुवातीला तो एसआयटी कडे दिला, एसआयटी कडनं तो सीआयडी कडे गेला, सीआयडी कडनं त्याची व्याप्ती वाढून तो ईडी कडे गेलेला आहे. तर ह्या ईडी कडे जो तपास गेलेला आहे त्याची 100% रिकव्हरी झाली पाहिजे. सर्व शिष्यवृत्त्या खाणाऱ्या कर्मचारी, शिक्षण संस्थांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुण्यामध्ये आम्ही असा 50 संस्थांवर यापूर्वी केला होता. ती लढाई आपली सुरू राहणार आहे. पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे की यामध्ये हा जो काही वातावरण तयार झालेलं आहे, हे अधिकाऱ्यांमधल्या एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं, एकमेकांना शहप्रतिशय देण्याचं आहे. यामध्ये 68 जणांची यादी, जी धनंजय मुंडे सातत्यानं बोलतायत, धनंजय मुंडेला ही यादी पण माहिती नव्हती, त्याला ती यादी प्रोव्हाइड केली गेलेली आहे. ती यादी प्रोव्हाइड केलेली. आणि मी मगाशी सांगितलं तसं एका अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं नाही. जे सेक्रेटरिएट लेवलचे अधिकारी होते, जे मंत्रालयामध्ये अधिकारी होते, अशा अधिकाऱ्यांच्या संघटनेने ते निवेदन दिलेलं असल्यामुळं सरकारने ते ग्राह्य धरलं. अर्थात ती सरकारची चूक आहे आणि याच्यातनं एकच निर्धारित लढा होऊ शकतो की सामाजिक न्याय मंत्री पदावर धनंजय मुंडे सारखा माणूस असताच कामा नये. कारण हे अत्यंत संवेदनशील खातं आहे. हे अनुसूचित जाती जमातींसाठी महत्वाचे आहे आणि भारतीय संविधानाशी थेट रिलेटेड असणार हे एकमेव सामाजिक न्यायाचं खातं असल्यामुळे त्यामध्ये त्या अनुषंगाने विचार करणारा माणूस असावा असं आमचं म्हणणं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो. धन्यवाद. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ राहुल भाऊ. तुम्ही फार महत्वाचे इन्साइट्स आम्हाला या निमित्ताने देताय. आपल्याला प्रशांत मोरेंकडे जायचंय. प्रशांत मोरे, तुमच्यासाठी एक फार महत्वाचा मुद्दा मला, कारण तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि मंत्रालयाशी तसं बऱ्याचदा खूप चांगल्या रीतीने कनेक्टेड आहात. मंत्रालयातले अधिकारी किंवा मंत्रालयातले विविध मंत्री यांच्यासोबत तुमचं खूप चांगलं त्या निमित्तानं संभाषण, चर्चा सुरू आहे. मला हे विचारायचंय की खूप चर्चा सुरू आहे, खूप वातावरण सुरू आहे की काही लोक म्हणतायत की कॅप लावला पाहिजे, काही लोक म्हणतात कॅपची मर्यादा लावली पाहिजे. तुमचे मत काय आहे की जे उत्पन्नाच्या अटी संदर्भानं जो वाद आहे, तुम्ही मागाशी सांगितला 6 लाखाचे 10 केला पाहिजे आणि त्यावर आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही सामाजिक न्यायाची गोष्ट आहे, ही आर्थिक न्यायाची नाही, याला कसला स्लॅब नसला पाहिजे. जो विद्यार्थी येईल, ज्याने अर्ज केला त्याला परदेशी गेला पाहिजे, आपली सरळ साधी स्पष्ट भूमिका आहे. तुमचं काय मत आहे की या संदर्भानं येणारा किंवा होऊ घातलेला, की जे त्यांचं म्हणणं आहे की कोविड-19 कोरोनाच्या क्रायसिस नंतर आम्ही यावर निर्णय देऊ, त्या निर्णयामध्ये कोणते सकारात्मक बदल झाले पाहिजे असं तुमचं मत आहे कोविड-19 नंतर? सर्वप्रथम तर सिद्धार्थ प्रबुद्ध हे जे परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आपण जे खेड्या गावात सगळ्यांना, म्हणजे जसे ते आता कोण सचिन निकम बोललेत की फक्त उच्च उत्पन्न गटातल्या लोकांनाच या शिष्यवृत्तीबद्दल माहिती आहे, असं काही नाहीये. सिद्धार्थ प्रबुद्ध हे ग्राउंड लेवलला काम करतायत. त्यांच्यामुळे आज बहुतेक 100 विद्यार्थी त्यांच्यामुळे, ज्यांचं उत्पन्न गट एकदम शून्य म्हणजे न गणल्यासारखंच आहे, त्यांना सिद्धार्थ प्रबुद्ध यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून आज UK, USA अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांनी पाठवलेलं आहे. विषय आपला काय आहे की उच्च उत्पन्न गट आणि बोलताना अत्यल्प गट याचं काहीच नाहीये. बौद्ध समाजाचा आहे, बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्याला शिकण्याची इच्छा आहे, त्याने जर अर्ज केला समाज कल्याण विभागाकडे तर त्याला जाण्यासाठी सरकारने पाहिजे ती मदत केलीच पाहिजे.
कारण सामाजिक न्याय विभागाकडे तेवढा आर्थिक फंड असतो किंवा त्यांचं जेवढं बजेट असतो. परंतु काय होतं याच्यामुळे की विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे किंवा विद्यार्थ्यांची संख्या जास्त हे नाही. जो विद्यार्थी अर्ज करेल त्याच्यातला कॅपेबल विद्यार्थी घ्या आणि त्याला तुम्ही पाठवा. मग विद्यार्थी संघटना जर वाढली किंवा कमी झाली तर ती नकोय. 75 100 तसं नाहीये. आमचं म्हणणं काय की जो विद्यार्थी करतोय त्याला तुम्ही पाठवायचं. याच्यात उत्पन्न गटाचा काही एक संबंध घेऊ नका. कारण काय असतं अधिकारी किती मोठा असला ना तर त्याचा कितीही असू द्यात, 1 लाख पगार असू द्या, 80,000 पगार असू द्या, पण माणसाच्या काही बेसिक नीड्स असतात. ह्याच्यात त्या गोष्टी त्यांचं सगळं बोलतात ना त्यांचं उत्पन्न किंवा काय ह्या गोष्टी एखादा आता कोणतरी बोललं की कलेक्टरच्या मुलाला पण बाहेर शिकवू शकत नाही. त्याचं कारणच आहे ते. कारण जर माणसाचा पगार 1 लाख आला तर त्याच्यात किती कॉस्ट कटिंग होऊन येतात. त्याच्यानंतर मुलांची फीस भरायची की काय करायची. तर आमचं मत आहे की सर्वांना शिकण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. ह्याच्यात कुठल्याही गोष्टींचा बॅरियर नकोय. म्हणजे क्रिमी लेअर पण नकोय. त्याच्यानंतर कुठल्या उत्पन्न गटाच्या माणसांबद्दल किंवा कुठल्याही उत्पन्न गटाच्या विशेष उत्पन्न गटाच्या विद्यार्थ्यांना जायचं असं काही नाहीये. आमचं मत आहे सर्वांना जाऊ द्यायचं. दुसरी गोष्ट प्रबुद्ध सरांनी काय सांगितलं की जेव्हा विद्यार्थी अर्ज करतो महाराष्ट्रातला तेव्हा महाराष्ट्र सरकार त्याचा व्हिसासाठी किंवा त्याच्या तिकीटसाठी पण पैसे लवकर प्रोव्हाइड करत नाही. तर ते त्यांनी स्टार्टिंगला प्रोव्हाइड करावे. जसं त्याला ऑफर लेटर मिळेल त्याच्यानंतर त्याची शिष्यवृत्ती इकडे क्लिअर झाल्यावरती पहिले त्यांना व्हिसासाठी आणि एरोप्लेनच्या तिकीटसाठी त्यांना पैसे द्यावे राज्य सरकारने. दुसरी गोष्ट सरकार टप्प्याटप्प्याने पैसे देतं. आता मागच्या 2-3 वर्षापूर्वी जेव्हा मुलं परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमध्ये शिकत असताना सरकारने त्यांना त्यांचे इन्स्टॉलमेंट न पाठवल्यामुळे मुलांना जॉब करावा लागत होता. की शिक्षण करून तुम्ही जॉब करा आणि तुमच्या बेसिक नीड तिथे पूर्ण करा. मग राज्य सरकारकडे जर पैसा आहे तर राज्य सरकार वन टाइम सगळ्यांच्या अकाउंटला का पैसे टाकत नाही ज्यांना ज्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांना. बस माझं एवढंच म्हणणं होतं. तर सर धन्यवाद प्रशांत भाऊ. आता मी शेवटाकडे जाणार आहे कारण आपल्या मीटिंग ऑलमोस्ट संपलेली आहे. आपला वेळ जो संपलेला आहे शेवटचे 2-3 मिनिटं राहिलेत आणि शिलराज आपल्या सोबत आहेत सुरुवातीपासून आणि शिलराजला तेवढी संधी बोलण्याची मिळाली नाही. मला बोलायचं शिलराज फार महत्वाचा रोल आहे. सचिन भाऊ आम्ही तुमच्याकडे येऊ परंतु शिलराज बाकी आहे आणखी बोलण्याचा. शिलराज एक असा कारण या विषयामध्ये ज्यांना शिलराजने स्वतः परदेशी शिक्षण घेतलेलं आहे आणि तो स्वतः बऱ्याच वर्षांपासून या परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीवर काम करतोय. आपण शिलराजकडे जाणार आहोत. शिलराज तुझं काय मत आहे की येणाऱ्या किंवा होऊ घातलेल्या बदलांमध्ये काय तुला बदल अपेक्षित आहेत आणि कशा रीतीने एक विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मिळून कशा रीतीने विद्यार्थ्यांनी मिळून शिलराज कोल्हे आवाज क्वेश्चन रिपीट कर एकदा. क्वेश्चन रिपीट करणं ब्रेक होतोय आवाज. हा जे मुंडेंनी जो निर्णय दिला आहे की जे ट्विट केलंय की ह्या कोविड-19च्या क्रायसिस नंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू किंवा स्पष्ट करू या सगळ्या गोष्टींवरती जो बदल अपेक्षित आहे आपल्याला तो बदल घडवण्यासाठी कशा रीतीने आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून कशा पद्धतीने आंदोलन उभं केलं पाहिजे. शिलराज. हा मुळात धनंजय मुंडे म्हणतात की आपण कोविड क्रायसिसच्या नंतर हा डिसिजन घेऊ. पण ते कोविड क्रायसिस मध्येच ही नोटिफिकेशन काढतात तर त्यांचं इथंच चुकतंय. जर ते कोविड क्रायसिस मध्ये नोटिफिकेशन काढू शकतात तर कोविड क्रायसिस मध्ये नोटिफिकेशन रद्द देखील करू शकतात. ठीक आहे. हा तर पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की ते जे नोटिफिकेशन काढतात त्याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह. पहिला तर इन्कमची लिमिट आहे. हॅलो हा बोल ऐकू येतोय तुझा. पहिला तर इन्कमचा मुद्दा आलाय. पहिला तर इन्कम लिमिट आलेली आहे 6 लाखाची. ती तर मुळात रद्दच व्हावी. 75 नाही 200 नाही तर 1000 जागा वाढून याव्यात. सोबत ते आणखी एक नोटिफिकेशन काढतात. खाली तुम्ही टिप मध्ये वाचला असेल एक नोटिफिकेशन एक नोटीस आहे छोटीशी. ते म्हणतात की या कोविड क्रायसिसमुळे आपण ही स्कॉलरशिप मध्ये अनेक बदल घडू शकतो. म्हणजे मुळात ती रद्द करू शकतो, लेट करू शकतो किंवा याच्यामध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. पण ते हे विसरतात की जर तुम्ही कोविड क्रायसिस मध्ये जर तुम्ही निगेटिव्ह काही चेंजेस करता तर पॉझिटिव्ह देखील करू शकतात. आता जेव्हा हे विद्यार्थी कोविड क्रायसिस मध्ये ट्रॅव्हल करतील फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये तेव्हा त्यांना क्वारंटाईन केलं जाईल 1 महिन्यासाठी किमान. आणि तर हा 1 महिन्याचा खर्च शासन उचलणार आहे का त्याबद्दल ते काहीही एखादीही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ऍड करत नाही. म्हणजे याच्यामध्ये यांच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त निगेटिव्ह गोष्टी भरलेल्या आहेत. आणि तुम्ही तुम्ही मांडलेल्या मुद्द्यानुसार मला हे म्हणायचंय की जसं आपण आज एका प्लॅटफॉर्म वरती आपले विचार मांडले आणि आतापर्यंत आपण एकत्र येऊन ही नोटिफिकेशन स्थगित करायला लावली
तर मला वाटतं की आपण पुढे येऊन श्रेयवादाचा तर मुद्दाच नाहीये. आपण जय भीम म्हणल्याच्या नंतर आपण काही श्रेय वगैरे आपल्या संपूर्ण नसतं किंवा आपल्यामध्ये डिफरन्सेस नसतात. कोणी कोणत्या पक्षामध्ये असू देत, कोणी कोणत्याही संघटनेमध्ये असू देत, आपण सगळे एकच होऊन जातो जय भीम म्हणल्याच्या नंतर. त्याच्यामुळे श्रेयवादाचा मुळात मुद्दाच नाहीये. काही जण बुद्धिभेद करण्यासाठी आणि आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी हा मुद्दा जाणीवपूर्वक सोशल मीडियावरती डिस्कस करताय असं माझं प्रामाणिक मत आहे. जर आपण हा मुद्दा एकत्र येऊन ग्लोबल आंबेडकर प्लॅटफॉर्मवरती डिस्कस करू शकतो आणि या निर्णयावर मुळात आपण स्थगिती आणू शकतो, तर हा निर्णय रद्द देखील करू शकतो आणि आपण 100 नाही, 200 नाही, 75 नाही, आपण 1000 मुलांना पाठवू देखील शकतो. इन्कमची लिमिट. शिलराज, आवाज डिस्कनेक्ट होतोय तुझा. शिलराज, हॅलो शिलराज, माझा आवाज नाही आला का? हा बोल, येतोय आवाज. हा येतोय हो येतोय. माझा शिलराज, कुठपर्यंत बोल. आले, कुठपर्यंत समजले तुम्हाला? हा 1000 जागा वाढवल्या पाहिजेत असं तुझं मत आहे. हा, जर आपण म्हणजे मुळात हा काही श्रेयवादाचा विषय नाही. माझं हेच म्हणणं आहे की सोशल मीडियामध्ये काही लोक बुद्धिभेद आणि आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रेयवादाची लढाई वगैरे वगैरे असे विशेष नाही लावून आपण जेव्हा जय भीम बोलतो तेव्हा आपण एकत्र येतो आणि जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा मुळात 75, 200 किंवा 300 अशा जागांचा प्रश्न नसतो. आपण 1000 जागा देखील मिळवू. आपण हा स्थगित करायला लावलेला निर्णय रद्द देखील करायला लावू. इन्कम लिमिटचा तर प्रश्नच नाहीये. खूप छोटी म्हणजे खूप छोटा प्रश्न आहे आपल्यासाठी आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा. धन्यवाद, धन्यवाद. सचिन बनसोडे, आपल्याकडे 1च मिनिट राहिलाय. 1 मिनिटामध्ये तुम्हाला मांडावं लागेल कारण माझ्या सेशनचा टाइम संपलेला आहे. सचिन बनसोडे, आवाज काढा, आवाज बोला बोला बोला. म्यूट आहे. हा, मी काही मतांशी सहमत नाही. शिष्यवृत्तीला इन्कमची अट असलीच पाहिजे. इन्कमची अट वाढवण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. जागा वाढल्या पाहिजे, जागेवर वाढण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. याचं कारण असं की मागच्या 4-5 वर्षात जर सक्सेस रेट पाहिला त्यात जास्तीत जास्त आपल्याकडच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मुलांनी लाभ घेतलाय. वंचित घटकाला हा लाभ मिळालेला नाहीये. त्यामुळे वंचितांना जर न्याय मिळायचा असेल तर त्याला इन्कमची मर्यादा असायलाच पाहिजे. त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण इन्कमची अट असू नये. मला वाटतं हे आपलं मागणी आहे ती अयोग्य असेल. दुसरी गोष्ट, जागा वाढण्यासाठी चर्चा करा तुम्ही. आणि त्यानंतर चौथी गोष्ट की ही जी स्थगिती आहे ती माघार घेतली पाहिजे आणि नव्याने जेव्हा जी आर बनेल तेव्हा सर्व संघटना संस्थांची चर्चा करूनच आली पाहिजे. या संदर्भात मी ठाम आहे. धन्यवाद, धन्यवाद सचिन, फार महत्वाचा मुद्दा मांडला. आता एक जबाबदारीने मला कन्क्लुजन करायचंय तुमच्या सगळ्यांचे पॉईंट्स घेऊन, कारण माझा वेळ पूर्णतः संपलेला आहे. मी एक्स्ट्राज मध्ये खेळतोय आणि माझी बाकीची टीम जी लंडन मध्ये बसून ऑपरेट करते ती माझ्या नावाने ओरडत असेल की यांनी खूप जास्त वेळ घेतला. त्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मला कन्क्लूड करायचंय. सगळ्यांच्या मुद्द्याला धरून मला हे सांगायचे, काही मुद्दे मला जाणून सांगायचे. आमचा उद्देशच हा होता आपल्या सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणण्याचा. कारण आम्ही जे पाहिलं त्या ऑब्झर्वेशन्स मधून आम्हाला काही मुद्दे दिसले. बरेचसेच परदेशी शिकून आलेले पोरं यामध्ये काम करतायत आणि त्यांना इन्साइट्स याबद्दलच्या माहिती आहेत. जसं आता सचिन बनसोडेंनी सांगितलं, कशाच्या आधारावर तुम्ही म्हणता 75 पैकी 60-61? धांदात खोटा दावा आहे. धनंजय मुंडेंचा खोटा आरोप आहे. मी परदेशी शिकून आलेलो आहे. शिलराज परदेशी शिकून आलेला आहे. माझ्याकडे सन 2012 पासून ते 2019 पर्यंतचे सगळे विद्यार्थी आम्ही सोबत काम करतोय, लंडन मधून आणि सगळ्या भारतभरातून. आणि धांदात खोटा, आम्ही ओपन प्लॅटफॉर्मवर चर्चेला तयार आहोत. आगामी येत्या 2-3 दिवसात धनंजय मुंडेंना घेऊन सुद्धा आम्ही ही डिबेट करणार आहोत. आम्ही चर्चा करणार आहोत की हे खोटे दावे तुम्ही कुठून बोलायला शिकलात. आणि आमच्या समाज, हा जो समाज आहे फार जागृत समाज आहे. मी बौद्ध, मातंग, महार, चांभार, ढोर असं काही मला भेदभाव करायचा नाही. बाबासाहेबांना मानणारा प्रत्येकाच्या शेड्यूल कास्टमध्ये जेवढ्या जाती आहेत सगळ्यांचा हा विषय आहे. आम्ही सगळे मिळून आम्ही फार जागृत समाज आहोत. आम्ही त्यांना सुद्धा बोलवतो. येत्या 2-3 दिवसामध्ये धनंजय मुंडे सुद्धा चर्चेला येतील. राहिला प्रश्न इन्कम स्लॅबचा, प्रत्येकाची भूमिका वेगळ्या असू शकतील. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की अधिकारीचा पोरगा घेतोय घेऊ द्या, आमदाराचा पोरगा घेतोय घेऊ द्या, परंतु झोपडीतल्या पोरला जर तुमची खरीच प्रामाणिकपणे तळमळीतली इच्छा आहे तर त्याच्यासाठी 1000 जागा वाढवणार आहे बाबा. इन्कमचा स्लॅब तुला कोणी शिकवलं? आणि हा जो सगळा भाग आहे इन्कमचा स्लॅब, आर्थिक भूमिका आहे. सामाजिक न्याय खातं आर्थिक भूमिका, आर्थिक न्याय देण्यासाठी बसलं नाही, त्यासाठी आर्थिक विभाग आहे. आर्थिक विभागाने वर्ल्ड बँकेकडे कर्ज काढा, नाही तर अजून कुणा टाटा बिर्ला अंबानीकडून घ्या. एका रात्रीत पैसे कसे उभे करायचे यांना माहिती आहे. त्यांनी ते करावं. आणि आमच्या तमाम विद्यार्थ्यांना, जर तुमची खरंच एवढी तळमळीने तुम्ही सांगता की गरिबांच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे, झोपडीतला पोरगा परदेशी गेला पाहिजे, मला प्रशांत भाऊचा आभार मानायचे. प्रशांत मोरे जे माझा भाऊ आहे त्यांनी माझ्याबद्दल काही गोष्टी फार पॉझिटिव्हली कव्हर केल्या. भाव असतो, भाऊ थोडा आनंदाने जास्त बोलतो प्रेमाच्या भारात. हे टीम वर्क आहे. आम्ही टीमच्या माध्यमातून गावोखेड्यात जाऊन
प्रयत्न करतोय की खेडेगावातली झोपडीतल्या पोरांना परदेशी पाठवू आणि आम्ही यशस्वी झालो. एकूण 82 पोरं आम्ही मागच्या 7-8 वर्षामध्ये परदेशी पाठवलेत आणि झोपडीत राहणारे आहेत. कसलंच इन्कम नाही. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे, कसल्याही इन्कमचा स्लॅब न लावता आणि अनलिमिटेड अगदी तुमचा बॅकलॉग भरून काढा. मी तर त्या दिवशी मंत्री महोदयांना स्पष्ट सांगितलं 10,000 जागा आमच्या द्या, कारण 10,000 जागाचा बॅकलॉग आहे. जो अर्ज करेल त्याला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, आमची भूमिका आहे. आपण सर्वजण आमच्या या चर्चेत सहभागी झाला. आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. पुढच्या येत्या 2-3 दिवसात जी आम्ही चर्चा घेऊ त्या संदर्भानं पुन्हा एकदा आपण एक क्लोज मिटिंग घेऊया, जी पब्लिश होणार नाही. त्यातून काही जर भूमिका आपल्याला मांडता आली तर निश्चित जी येत्या 2-3 दिवसात सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत जी आपण बैठक करू त्याला सुद्धा आम्ही तुम्हाला त्यामध्ये निमंत्रित करू. पण तत्पूर्वी किंवा तोपर्यंत आपण सगळेजण सोबत राहूया, विचारांची देवाणघेवाण करूया आणि एककल्ली कुठलीही भूमिका न मांडता, आमचा हाच एक प्रयत्न आहे, एककल्ली माझी संघटना माझी संस्था या भूमिकेने न मांडता चर्चा करूया. जर कोणी या विषयामध्ये ज्याला काही कल्पना असेल, एखाद्या एक्स्ट्रा इन्साइट्स असतील तर त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि मग आपल्या संघटनेची भूमिका तुम्ही स्ट्रॉंग करा, असे माझे तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. सोबतच शनिवारी पंजाबचा आपला एक ग्रुप आहे प्रगती कला केंद्र म्हणून, पंजाबच्या ग्रुपचा सुद्धा आम्ही सेशन्स ठेवले, त्यांच्यासोबत चर्चा ठेवली. बाबासाहेबांच्या संदर्भानं फार मोठं काम त्यांनी मागच्या 25 वर्ष पंजाब राज्यामध्ये त्यांचं आहे, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा आहे. येत्या शनिवारी तो सुद्धा तुम्ही सेशन पहा, जॉईन व्हा. आम्हाला तुमच्या भूमिका सगळ्याच माध्यमातून कळवा. असं नाही हा माध्यम आमचं नाहीये, आपलं आहे. आणि या आपल्या स्टेजवर अगदी जर तुम्हाला उद्या वाटलं की सचिन बनसोडेंना वाटलं, प्रशांतला वाटलं, राहुल डंबाळेंना वाटलं किंवा आणखी सगळे प्रशांत इंगोलेंना सुद्धा जर वाटलं तर आम्ही तुम्हाला नक्की हे स्टेज आहेच तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या भूमिका मांडण्यासाठी. आपण सगळेजण याचा लाभ घ्याल आणि आपण सगळे मिळून काम करूया असा एक विश्वास मी इथे व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण जमलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि सर्वांना सविनय जय भीम.